राशिद भाई जिंदाबाद। तर हा असा काय सेटअप आहे पूर्ण ब्लॉगसाठी। असला बाप सेटअप आहे बघा, तगडा झाला बघ। तर मित्रांनो हा आता वॉर्म झाली लाईट बघा, बघू शकता तुम्ही, असं इफेक्ट मध्ये दिसलं असेल। ओह लाईट का नशा हो रहा है मेरे को अभी ऐसा। मला माहिती आहे असं मध्ये का असं देवांची अशी लादी विधी लावली जाते। की किरकिरी 77777 नंबर प्लेट नाही म्हटली तरी लाखात असेल। ही पावभाजी आलेली आहे भाई साहब। तर मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण चाललोय CST। चला आता प्रदीप पण इथं आलाय, प्रदीपचंच काम आहे म्हणजे CST ला। आपण तर चाललोय फिरायला, चला। आज आमच्याकडे एक एक्स्ट्रा तिकीट आहे। ॲज युजल CST ला खूप गर्दी असते, मला नाही वाटत आपल्याला शूट करायला भेटेल, तर आपण डायरेक्ट भेटू CST स्टेशनला, ठीक आहे। आमच्यासोबत एक अंडरग्राउंड एजंट आहे, हे बघा। ऋतिका कुठे बाई, फुल चिंगरामिंगी झाली। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मेन्सची एक खासियत या, एवढी गर्दी आहे, सगळ्यांमध्ये घाम वगैरे असं आलं टपकतोय, तरी पण कंप्लेंट नाही करत आहे कोणच कंप्लेंट नाही करते, बिचारे गप उभा आहेत बघा। त्याची आहे ना लिटरली केस आहे ना माझ्या तोंडापर्यंत आली आता बघा। हीच मजा आहे मित्रांनो, असं वाटतं आता श्वास घेऊन मोकळा। नाच करते काय, आता आपल्याला भेटली डायरेक्ट विंडो सीट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स। समोरून ही जी गल्ली आहे ना, इकडे बऱ्याच गोष्टी भेटतात तुम्हाला, रिंग लाईट्स वगैरे, कॅमेरा वगैरे सुरू झाले असेल। आणि इकडे बघू शकता वॉच बीच तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम ब्रँडेड ओरिजिनल वॉच, एकदम जो पाहिजे ती बॅग, पट्टा, गुची बिचीचं सगळं भेटत इथं। ओरिजिनल, ओनली ओरिजिनल, डुप्लिकेट नो, ओनली ओरिजिनल। कॅमेरा गल्ली अशा प्रकारे इकडे आपण आलोय मुंबईला राशिद भाईच्या इथं बॅक झोनला। बघूया आता काय काय आहे काय नाही ते। त्याकडे एक ब्लॉगिंगचा सेटअप बघितला पाहिजे माझ्या मते, जरा असं हा पकडायला जरा कसं हे होतं, जर स्वस्तामध्ये भेटला आणि फ्रीमध्ये भेटला मस्ती करते रे। राशिद भाईने स्वागतासाठी लावलंय, तर मोठे युट्यूबर्स येतात ना, जरा म्हणजे स्वागत बिगत केलं पाहिजे, त्यांच्याकडे 500-2000 सबस्क्रायबर आहेत, त्यांची थोडी इज्जत आहे, तरी गर्दी नाही नशीब। हा आहे असा नवीन माईक, केस बघ असला मोठा आहे। राशिद भाई जिंदाबाद कडक। तर हा असा काय सेटअप आहे पूर्ण ब्लॉगसाठी। ओके हो कडक, असला बाप सेटअप आहे बघा, खूपच बाप आहे रे, तगडा झालाय बघ। लाईट हा ना असं चमकेल मी आता, मी माझा फोन लावतो, ठीक आहे माझा फोन लावतो। तर मित्रांनो दात एवढा व्लॉगिंग करायला कसला भारी आहे, खडक रे, पण जरा आहे ना या लाईटने, थोडा आहे ना लाईटने जरा हे होतं डोळ्यांना। इसे वॉर्म करू शकतो राशिद भाई, ह्याला वॉर्म करू शकतो या लाईटला, मोड्स तेच बोललो, मोड्स हा आता वॉर्म झाली लाईट बघा, बघू शकता तुम्ही, असं इफेक्ट मध्ये दिसलं असेल। आता मस्त वाटतं, हा जरा डोळ्याला टोचत नाही, कसला कडक वाटते ते। ही लाईट बघ इतक्या लांब पण फेकते। प्रणवच्या व्लॉग मध्ये कसला दिसतोय आम्ही दोघं जण, किंवा एकदम असं म्हणजे भारी आहे, क्रेझी। जर याला म्हणजे आता आपण बॅक कॅमेरा चेक करू, ठीक आहे। आता ही क्लिअरिटी तर झाली फ्रंट कॅमेराची, बॅक कॅमेराची क्वालिटी चेक करू। तर मित्रांनो आता आपण बॅक कॅमेराने शूट करतोय, जसं की लाईट वगैरे बघू शकता। सॉरी एक मिस्टेक झालेली, मी फ्रंट कॅमेरा चालू ठेवलेला बॅकच्याला। आता बॅक कॅमेराने तुम्ही बघू शकता क्लिअरिटी, जी वॉर्म लाईट अशी प्रॉपर, मला माहित नाही कारण की मला स्क्रीन दिसत नाही, पाठीमागे ऋतिका उभा आहे, कशी वाटते लाईट? ऋतिका उभी आहे, सॉरी एक मिनिट बघू ना, ठीक आहे रे, एवढं जड नाही एवढं जड नाही ते एकदम प्रॉपर आहे, पण बघ ना। आणि हे ट्रायपॉड पण असतात, म्हणजे प्रॉपर ना, हे खालून खोलून ट्रायपॉड पण ठेवू शकतो। आता आपण आहे ना, आता आपण लाईट, ही लाईटची खूप गरज आहे मला, कारण की आता आपण ना जरा याची प्राइस विचारूया, ठीक आहे। जर हे बजेट मध्ये असेल तर मी विचार करतोय, किती बजेट आहे
डॉलर्स मध्ये असतं, सॉरी मला इंडियन मध्ये नसतं, म्हणजे बघूया आपण आता काय आहे। रशीद भाई क्या मतलब कितना मतलब जाएगा इसका पूरा? ये बताया मैंने, वो लाइट 1600 रुपए का है, स्टैंड 1500 और फोन होल्डर 2500, मतलब 5-600 हो जाएगा। 500 कुछ कम नहीं, डिस्काउंट नहीं? डिस्काउंट करके कितना दो भी तो आपको कर दूंगा, कर ब्लॉग दूंगा। में नहीं होता। ब्लॉग में कमिटमेंट नहीं क्या? मुझे सिर्फ ये बताओ कि इसका वारंटी है ये पूरा सेटअप का? कुछ वारंटी के लिए है ही है नहीं, नहीं? मेटल है, हाँ। नहीं लाइट्स का पूछ रहा हूँ, मेटल का तो कुछ हो नहीं? गया तो ले। लाइट्स का 6 months का वारंटी। 6 months। लाइट दिखाओ ना सब फीचर्स दिखाओ। ठीक है, ये वाइट, हाँ वाइट हो गया। हाँ वाइट हो गया। अभी ओह RGB आएगा, अभी देखना इसमें रेड कलर है, अभी ये चेंज होते जा रहा है। ओह ग्रीन नियॉन। सब ये RGB फुल कलर्स आ जाएगी, आई ग्रीन जो ला। भी है, ठीक है। उसके बाद वापस मैंने एक बार दबाया ये FX है, ए डिस्को। लाइट का नशा हो रहा है मेरे को अभी ऐसा। knowledge लाइट पण आहे आहे खूप पण या तो डोळे गोष्टीबद्दल बंद होत असतील ना आणि तुमच्या? वर्षापासून हे सगळं करताय। ये व्हाईट वालीच आहे, हे बॉम्ब नाही आहे। कंटिन्युअस तर तू बघितलंस ना त्याच्याकडे तर त्रास नाहीतर पण वॉर्म लाईट बेटर आहे। थँक्यू। तर टोटल जो सेटअप आहे तो कितीला काय आहे नाही ते मी तुला सांगेलच। ह्याच्यात फक्त लाईटची वॉरंटी, बाकीचं सगळं मेटल आहे, ह्याच्यात काही गरजच नाही आहे। कारण जसं की म्हणजे 5,000 रुपयाचा तो पूर्ण सेटअप बोलत होते, पण आत्ता सध्याच्या काळाला मला वाटतं 5,000 इन्व्हेस्ट करणं नाही आहे। करूया आपण नेक्स्ट टाइम कधी, म्हणजे पुढे जाऊन असं म्हणजे अर्निंग आली असे। ओ भाई साहब ही फ्रेम काय सेक्सी वाटते एकदम अशी। मला माहिती आहे असं मध्ये का असं देवांची अशी लादी विधी लावली जाते, तुला माहिती आहे मागचं लॉजिक काय? असे देवांचे बघितले तिकडे अशी लादी होती पूर्ण, त्याच्यावर देव होते सगळे। नाही नाही, मला नाही माहिती। कारण की हा देव भिंत होती, कारण की लोक आहेत ना जे थुकतात नॉर्मली, म्हणून तिकडे डोकं म्हणून लोकांनी हे केलं। पण काही लोक मुद्दाहून पण करू शकतात माहिती ते। तू एका प्रकारे ते बघाल तर डिसएडव्हान्टेज पण आहे। कसं आम्ही एवढा लांबून ही गाडी मी बघितली ना, गाडीचा नंबर बघा तुम्ही, फक्त नंबर बघा, मा की किरकिरी 77777 नंबर प्लेट नाही म्हटली तरी लाखात असेल। बेकार रे बेकार। इकडे आता आपण आहोत या मैदानला, हे आयकॉनिक मैदान तुम्हाला माहितीच असेल, ओरिजिनल 400 रुपयात ओझी। मी कधी कधी विचार करतो की जर पुमाच्या वगैरे नायकी वगैरेच्या ज्या ओनरने जर असं बघितले असेल 400 मध्ये त्यांच्या नावाखाली हे बुटं विकली जातात, तो म्हणजे काय बोलेल तू? इंडिया इज नॉट फॉर बिगनर गाईज, सगळ्यांचे म्हणजे कॉपीज बनलेले आहे तिकडे। हे बघून तुम्हाला कळलं असेल की आपण कुठे आहोत। आपण आहोत खाऊ गल्लीमध्ये। गर्दी बघा। आता इथं खायचं काम आहे, काहीतरी बघूया आपण, फुकटमध्ये वाटतं असं वाटतं कधी कधी। अशा प्रकारे ही पावभाजी आलेली आहे। अरे घे, चांगले टेस्ट। आवाजसोबत आपण एक असा मस्त बाईट बनवू। कसे ऑर्डर कशी आहे? डायरेक्ट इकडून तिकडे तिकडून इकडे, बाप आहे। तुला एवढं नाही जाणार? चला आता खातो आणि नंतर तुम्हाला भेटतो, ठीक आहे? नुसते फॅन लोक भेटतात आज प्रदीपला। चिली चीज टोस्ट सँडविच। बारे ही गाडी बघा भाई साहब, काय। तर आता आपण आहोत चर्चगेट स्टेशनला आणि आता आपण चालू मरीन ड्राईव्हला। तर चला जाऊया मरीन ड्राईव्ह, सनसेट बघूया। हो सॉरी ही बघा मिनी कूपर, ही पण म्हणजे धूळच खाते म्हणजे बघायला गेलं तर। काय हाय रे, काय हाय, किती मस्त वाटतंय बघून। वेगळंच आहे असं रूप पाठीमागे। हा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता, समोरून असे किरण, सूर्यप्रकाश, थोडे काळे असे ढग, आणि इथं आम्ही। काय सुंदर, काय पाहिजे आयुष्यात अजून? काय माहितीये का, हा जो व्ह्यू आहे ना ते या लोकांसाठी केवढा बाप असेल ना, समोर राहतात ते बाल्कनीत आले मस्तपैकी। हा ते बोर झाले असेल बट ऑब्वियस आहे, पण त्यांच्यासाठी बघा ना केवढा बादशाह व्ह्यू एकदम। मला वाटलं आला आता कॅमेऱ्यात।
तर या सनसेटला आपण बाय बोलूया आणि निघूया इथून. आणि आपण रजा घेत आहोत मित्रांनो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आय होप सो आवडला असेल. हा संडे ब्लॉग होता. तर चला या व्हिडिओला इथं सेंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता मी चाललोय घरी. बाय.